नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. सातारा जिल्हा परिषदेची तसेच फलटण पंचायत समितीची निवडणूक संपन्न होऊन जवळपास आता 3 आठवडे पूर्ण झाले आणि सर्व लोकांना उत्कंठा लागून राहिलेली आहे ती फलटण पंचायत समितीचे सभापती पदाच्या निवडीचे, त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीचे. आता फलटण पंचायत समितीच्या सभापती पदाबाबतही आणि सातारा जिल्हा परिषदेबाबतही त्रिशंकू सत्ता असल्यामुळे या ठिकाणी लोकांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिलेली आहे. तसं पाहिलं तर फलटण पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काटेकी टक्कर पाहायला मिळाली आणि लोकांनीही या ठिकाणी इथल्या 2 दिग्गज सत्ता ज्या होत्या यांना समान समान जागा देऊन या ठिकाणी वेटिंग वरती ठेवले. दुसरीकडे पाहिले तर सातारा जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी त्रिशंकू परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली. कोणत्याच एका पक्षाला या ठिकाणी बहुमत मिळाले नसल्यामुळे दोन्ही ठिकाणचा सस्पेन्स कायम राहिला. सत्ता स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून फलटण पंचायत समितीच्या ज्या सत्तेसाठी या ठिकाणी सभापतीच्या मिळवण्यासाठी सभापती पद आपल्याकडे खेचण्यासाठी इथल्या दोन्ही शक्तींनी म्हणजेच माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांचा भाजप आणि दुसरे राष्ट्रवादी काँग्रेस यांची युती, त्याचबरोबर विरोधी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेना राजे गट यांच्या समान समान जागांमुळे दोन्ही आघाड्यांनी या ठिकाणी आपले सदस्य सहलीवरती पाठवले आहेत. यामुळे उत्कंठा सिगेला लागून राहिलेल्या आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेलाही या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येऊन भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आपले सर्व सदस्य सहलीवरती पाठवलेले आहेत. हे सर्व होत असताना आता याबाबतच्या अद्यापही सभापती निवडीचे असतील किंवा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीचे असतील तारखा निश्चित झाल्या नसल्यामुळे लोकांना उत्कंठा सिगेला लागून राहिलेली आहे. राज्य शासनाने 20 मार्च पूर्वी या सर्व जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या निवडी असतील किंवा पंचायत समितीच्या सभापतीच्या निवडी असतील या घेण्याचे या ठिकाणी राज्य शासनाचे आदेश जाहीर झाले असतानाच आता याबाबतच्या तारखा कधी होणार याबाबतची उत्कंठा सिगेला लागून राहिलेली आहे. फलटण पंचायत समितीची निवडणूक 2017 साली झाली होती. त्यानंतर या पंचायत समितीचा कार्यकाल 2022 ला संपला. यानंतर मात्र पुन्हा पुढच्या 4 वर्ष निवडणुकाच झाल्या नसल्यामुळे अनेकांना या ठिकाणी उत्कंठा लागून राहिलेली आहे की आता फलटणच्या सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार. यावेळेस फलटण पंचायत समितीचे सभापती ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव असून आपण जर पाहिलं तर राजेगट शिवसेनेकडे तब्बल 3 उमेदवार या प्रवर्गातून निवडून आलेले आहेत. तर भारतीय जनता पक्षाकडून 1 आणि राष्ट्रवादी मधून 1 अशा प्रकारे 5 महिला ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट दोन्ही आघाड्यांना समान समान जागा निघाल्यामुळे विजय झाल्यामुळे 16 सदस्य संख्या असलेल्या फलटणच्या पंचायत समितीमध्ये चिठ्ठीवर ते सभापती पद जाणार का की त्या अगोदर काही घडामोडी घडणार याबाबतच्याही चर्चा आता रंगून संपल्या आहेत. आता प्रत्यक्ष लोकांमध्ये प्रत्यक्ष तारीख कधी निश्चित होणार आणि या सर्व सदस्यांना प्रशासनाकडून कधी पत्र येणार, पहिल्या मीटिंग या ठिकाणी कधी जाहीर होणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सभापती हा राजेगट शिवसेनेचा होणार, भारतीय जनता पक्षाचा होणार की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार याबाबतची उत्कंठा सगळ्यात शिगेला पोहोचली आहे. तशीच उत्कंठा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबतही लागून राहिलेली आहे. जिल्हा परिषदेला 65 सदस्य संख्या असलेल्या भाजपला सर्वाधिक 27 जागा, तर त्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 21 जागा आणि शिवसेनेला 15 जागा असं पक्षीय बलाबल असल्यामुळं आता जेडपीचा अध्यक्ष हा भाजपचा होणार की राष्ट्रवादीचा होणार की शिवसेनेचा होणार याबाबतची उत्कंठा शिगेला लागून राहिलेली आहे. याबाबत आता या दोन्ही निवडी सभापती निवडी आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष निवड ही 20 तारखेच्या अगोदर होणार असल्याचं शासनाने सांगितलेलं आहे.
त्यामुळे आता प्रशासनाकडून आगामी जे आज 2 तारखे ते साधारणपणे 12 तारखेच्या दरम्यान कोणत्या दिवशी सभेची नोटीस पाठवली जाणार, कारण या दोन्ही निवडीच्या अगोदर त्या सदस्यांना 7 दिवस अगोदर नोटीस पोहोचणं या ठिकाणी बंधनकारक असतं. त्यामुळे आता प्रशासनाकडून या ठिकाणी कधी नोटीस निघते याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं, फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी कोणत्या पक्षाची आणि कोणाची वर्णी लागू शकते? त्याचबरोबर सातारा जिल्हा परिषदेसाठी जिल्हा परिषदच्या अध्यक्षपदासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदावरती कोणाची वर्णी लागेल? काँग्रेस, राष्ट्रवादी की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना की भाजप, यापैकी कोणाची वर्णी लागेल? जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये तेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.